कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. विनाकारण कटकट नको. तुला थोडा त्रास होत असेल तर सहन कर. खोली बदलायची काहीच गरज नाहीये. रोहन बाबांना हे मान्य नाहीये का? मोहितने आपली मान किंचित तिरकी केली आणि तो जुन्या माहितीचा विचार करू लागला. त्याने रोहनच्या स्वभावाचा खूप अभ्यास केला होता आणि कबीर सोबत असताना तो नेहमी मालकाच्या गरजा अचूक ओळखत असे. त्याला आठवले की या दोन्ही भावांना आपली खाजगी जागा खूप प्रिय होती. दोघांचाही स्वभाव वर्चस्व गाजवणारा होता, विशेषतः रोहनचा. त्याच्या हद्दीत कोणी आले की तो प्रचंड चिडायचा. म्हणूनच ज्युनियर हायस्कूलमध्ये असताना रोहन हॉस्टेलमध्ये एकटाच राहायचा. मी तसं काही म्हटलं का? रोहन अजूनही रुक्ष स्वरात बोलत होता, पण त्याच्याकडे बोलायला शब्द नव्हते. त्याने नजर वळवली आणि म्हणाला, आता ही व्यवस्था झालीच आहे तर राहू दे इथेच. तसंही मला तुझ्या कमकुवत बाजू शोधायच्या आहेत आणि सोबत राहिल्यामुळे तुझ्यावर लक्ष ठेवणं सोपं जाईल. हे कारण तर्काला पटणारे नव्हते, पण मोहितने निमूटपणे मान डोलावली. या तापट आणि हट्टी मालकाची काळजी कशी घ्यायची याचे त्याला मनातून टेन्शन आले होते. रोहनचा ज्युनियर हायस्कूलमधील मारामारीचा विक्रम खूपच मोठा होता, जो मोहितच्या शांत स्वभावाच्या अगदी उलट होता. मोहित हॉस्टेलची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी काउंटरकडे गेला. रोहन गाडीपाशी उभा राहून फोनमध्ये गुंतला होता. मोहितने कागदपत्रे दिली, सही केली, अनामत रक्कम भरली आणि चाव्या मिळवल्या. कॉलेज अतिशय उच्च दर्जाची असल्यामुळे आणि 80% विद्यार्थी श्रीमंत कुटुंबातील असल्यामुळे तिथली सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक होती. साध्या दरवाजाच्या चाव्यांच्या ऐवजी तिथे चांदीच्या कडा असलेले इलेक्ट्रॉनिक कार्डे देण्यात आली होती, जी एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या चाव्यांसारखी वाटत होती. मोहितने शांत चेहऱ्याने ती कार्डे हातात घेतली, पण मनातल्या मनात त्याने या उधळपट्टीबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याला आता समजले होते की इथली फी इतकी महाग का आहे. कबीर बाबांनी एकदा त्याला सांगितले होते की ही केवळ एक कॉलेज नसून संबंध निर्माण करण्याचे एक केंद्र आहे. मोहितला हे सर्व समजले होते, पण लोकांशी संवाद साधण्यात कच्चा असलेल्या मोहितसाठी ही संधी कितपत उपयोगाची होती हे सांगता येत नव्हते. मोहितने भविष्यात अग्निहोत्री कुटुंबाचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून स्वतःला कसे सिद्ध करावे याचा विचार करत तो रोहनकडे परतला. त्याने मान वर करून पाहिले तेव्हा रोहन एकटा उभा नव्हता. त्याच्या शेजारी एक उंच मुलगा उभा होता. तो साधारण रोहनच्याच उंचीचा होता, पण अधिक धिप्पाड दिसत होता. त्याने रोहनच्या खांद्यावर आपला मजबूत हात ठेवला होता आणि तो त्याच्याशी खूप मनमोकळेपणाने बोलत होता. त्याचे हसणे इतके स्वच्छ आणि स्पष्ट होते की मोहित तिथेच थबकला. त्यानंतर मोहितची नजर त्या मुलाच्या शरीरावर. मोहित काही पावलांच्या अंतरावर थांबला. त्या मुलाच्या हाताचे स्नायू मोहितच्या डोक्या एवढे मोठे होते. त्याने वाचलेल्या माहितीतून तो या मुलाला ओळखण्याचा प्रयत्न करू लागला. कोण आहेस तू? तो धिप्पाड मुलगा अचानक हसत बोलला, पण त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा थंडपणा होता. मी आणि माझा मित्र जरा कामात आहोत, त्यामुळे तुला हॅलो करायला आमच्याकडे वेळ नाहीये. विनय, काय बोलतोयस तू? रोहनने तिरस्काराने विचारले आणि त्याचा हात स्वतःच्या खांद्यावरून बाजूला सारला. हा मोहित आहे, तो माझ्यासोबत आलाय. विनय, तुला फक्त एवढं माहीत असणं पुरेसं आहे. विनय गुप्ता रोहनचा जुना मित्र आणि भारतातील एका नामवंत तंत्रज्ञान कंपनीच्या मालकाचा मुलगा. विनय हा दुसरा मुलगा असून तो खेळाडू होता, म्हणूनच त्याची शरीरयष्टी इतकी धिप्पाड होती. हा पोरगा तुझ्यासोबत आलाय? विनयने आश्चर्याने मोहितकडे पाहिले. रोहनने स्पष्टीकरण देण्याच्या फंदात न पडता हात हलवले आणि मोहितकडे वळून विचारले, सगळं झालं का? हो रोहन बाबा, हे तुमचं रूम कार्ड. मोहितने मान किंचित झुकवली आणि काळ्या रंगाचे कार्ड रोहनच्या हातात दिले. मला दुर्लक्षित नको करू रोहन. तू कधीच सांगितलं नाहीस की तुझ्यासोबत इतका गोंडस साथीदार आहे. विनयने मध्येच लुडबुड केली आणि मोहितच्या खांद्यावर आपला मजबूत हात टाकला, जणू ते दोघे खूप जुने मित्र असावेत. माझं नाव विनय आहे. मी आणि रोहन 5वीपासून मित्र आहोत. तू कुठला आहेस? मी तुला याआधी कधीच पाहिलं नाहीये. त्याच्याकडे दुर्लक्ष कर. रोहनने पुढे येऊन विनयचा हात झटकला. ते दोघे पुन्हा आपसात बोलू लागले आणि मोहितने संधी साधून शांतपणे बाजूला सरकत आपल्या सुटकेसजवळ जाऊन उभे राहणे पसंत केले. मग मी वर जातो रोहन बाबा. त्याने मान झुकवून निरोप घेतला आणि आपले सामान उचलले. रोहनने लगेच कपाळावर आठी घातली आणि तो मोहितच्या जवळ आला. तू इतकी मोठी पेटी कशी काय उचलणार? मी फक्त माझं स्वतःचं सामान उचलतोय, मोहितने निर्विकारपणे उत्तर दिले. त्याने मनात विचार केला,
की त्याने रोहनचे सामान उचलण्यास कधीच होकार दिला नव्हता. कबीर बाबांनी त्याला वारंवार बजावले होते की तो एक सहाय्यक आहे, रोहनचा नोकर नाही. तो इथे शिकण्यासाठी आणि भविष्यात कबीरला मदत करण्यासाठी आला आहे. मोहितच्या या थंड उत्तरामुळे रोहन रागाने दात खाऊ लागला. पण मोहितचे ते स्पष्ट काळे डोळे पाहिल्यावर त्याचा राग विरघळला. त्याने वैतागून आपले केस विस्कटले आणि मोठ्याने म्हणाला, तुला जे वाटतंय ते कर. थांबा, तू या पोरासोबत एकाच खोलीत राहणार आहेस? हा ज्युनियर हायस्कूलचा विद्यार्थी नाही आहे का? मोहित आपल्याच वयाचा आहे, मग तो ज्युनियर हायस्कूलमध्ये कसा असेल? काहीही बोलू नकोस, रोहनने थोडक्यात स्पष्ट केले आणि मोहितला घाई गेली. पटकन वर जा, खूप सामान आहे, इथे वेड्यासारखा उभा राहू नकोस. विनयच्या आश्चर्याने विस्पारलेल्या चेहऱ्याकडे मोहितने सांचक नजरेने पाहिले, पण रोहनच्या सांगण्यावरून त्याने आपली सूटकेस जिन्यावरून वर ओढायला सुरुवात केली. तू खरोखरच त्याला तुझ्यासोबत ठेवणार आहेस? विनयचा आवाज मागून आला. मोहितचा चोरून ऐकण्याचा कोणताही हेतू नव्हता, पण जड पेटी घेऊन जिन्यावरून जाताना त्याला वेग वाढवता येत नव्हता. त्याने मागे वळून पाहिले तर रोहनच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती, जणू त्याला मोहितला स्वतःसोबत ठेवायची अजिबात इच्छा नव्हती. मोहितने आपली गती वाढवली आणि जिना चढून गेला. त्याने उरलेले प्रश्न भविष्यावर सोडण्याचे ठरवले. त्याने आधीच विचारले होते आणि रोहनने स्वतःसोबत राहण्यास संमती दिली होती. जर भविष्यात काही अडचण आलीच तर खोली बदलण्यासाठी अर्ज करायला उशीर झाला नव्हता. अग्निहोत्री कुटुंबाचा दबदबा पाहता हे काम काही कठीण नव्हते. रोहनने मोहित दिसेनासा होईपर्यंत त्याच्याकडे पाहिले आणि मग तो विनयकडे वळला. विनयचे डोळे विस्पारले होते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे धक्कादायक भाव पाहून कोणालाही त्याला लाथ मारावी असे वाटले असते. विनय, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? रोहनने वैतागून विचारले. त्याला कोणी प्रश्न विचारलेले आवडत नसे, विशेषतः अशा प्रश्नांची उत्तरे ज्यांचे स्पष्टीकरण त्याच्याकडे नसे. तो आता विनयला काय सांगणार की तो मोहितवर लक्ष ठेवून त्याची कमजोरी शोधतोय? हे किती लाजिरवाणे आहे. अर्थातच, कोण आहे हा मुलगा? तू त्याच्यासोबत राहायला तयार कसा झालास? विनयने धक्का बसल्यासारखे विचारले आणि पटकन आपला फोन बाहेर काढला. मला तर हे इतरांना सांगायलाच हवं, ही खूप मोठी बातमी आहे. सनी तर चकितच होईल की तू एक मुलं असं गुपचूप लपवून ठेवलंस. रोहनने विनयच्या खांद्यावर एक ठोसा मारला आणि त्याला गोंधळ घालण्यापासून रोखले. वेदना झाल्याचे नाटक करणाऱ्या त्या धिप्पाळ विनयकडे त्याने थंड नजरेने पाहिले. विनय अतिशयोक्ती करत आपला खांदा चोळू लागला. तू किती क्रूर आहेस. मगाशी माझं सामान उचलायला मदत करताना तू इतका प्रेमळ होतास. आता काय झालं? विनयने आपला आवाज बारीक करत रडण्याचे नाटक केले. रोहनने त्याला लाथ मारण्यासाठी पाय उचलताच तो चपळाईने दूर पळाला. फालतू बडबड बंद कर. तो मुलगा कबीर दादाचा सहाय्यक आहे. कबीरचा सहाय्यक? मग हा मुलगा साधा नक्कीच नसणार. विनयने कुतूहलाने आपल्या भुवया उंचावल्या. कबीरच्या आयुष्यात काय घडले होते हे माहीत असलेल्या मोजक्या लोकांपैकी विनय एक होता. किंबहुना कबीरने जेव्हा एका नराधमाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा विनयनेच त्याला रोखले होते. रोहनने वैतागून सुस्कारा टाकला. हो, त्याचं आणि दादाचं खूप चांगलं जमतंय. ते दोघे सतत सोबत असतात. विनयने एक लांब शिट्टी वाजवली. त्याला आता मोहितबद्दल अधिकच रस वाटू लागला होता. हे सोपं नाही आहे. तो केवळ कबीरचा सहाय्यकच नाही, तर त्याने तुला त्याच्यासोबत राहायलाही तयार केलंय. मी फक्त त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे केलंय. त्या मुलावर विश्वास ठेवता येत नाही, रोहनने अळखळत उत्तर दिले. मोहित समोर त्याने झुकते माप दिले आहे हे मान्य करायला तो तयार नव्हता, पण त्याला ते पूर्ण नाकारताही येत नव्हते. मला फक्त त्याची कमजोरी शोधायची आहे, दुसरं काही नाही, असे त्याने स्वतःला समजावले. हो का? म्हणजे तो तुझ्या वैयक्तिक देखरेखीस पात्र आहे तर? विनयने त्याला पुन्हा डिचवले. आपल्या मित्राची ही कोंडी पाहून त्याला मजा येत होती. रोहनची अशी चिडचिड होणे तसे दुर्मिळच होते. रोहनने विनयकडे रागाने पाहिले. त्याला हे समजत नव्हते की विनयला मोहितमध्ये इतका रस का वाटत होता आणि तो मोहितला इंटरेस्टिंग म्हणत होता हे ऐकून रोहनचा संताप अधिकच वाढला. तो फक्त एक मदतनीस आहे, एक असिस्टंट. त्यात इतकं विशेष काय आहे? त्याने विषय संपवण्याच्या बेताने हात हलवला. दुसरं काहीतरी बोलूया. बाकीचे आले का? ठीक आहे, फक्त एक असिस्टंट. विनय हसला आणि त्याने रोहनचा खांदा थोपटला. रोहन अजून आला नाहीये, पण मी चिरतला पाहिलं आणि तुझा तो शत्रू तुझ्यापेक्षा 1 तास आधीच पोहोचलाय. गाड्यांच्या लांबच लांब रांगेमुळे अर्धा रस्ता अडकवला होता. नेहमीप्रमाणेच त्याचा तोरा मोठा होता. रोहनने भुवया उंचावल्या. विनयने उल्लेख केलेल्या रॅबिट फॅमिलीचा तो एकच सदस्य होता. त्याला शत्रू म्हणण्यापेक्षा तो एकतर्फी वैर मांडणारा प्रतिस्पर्धी होता.
त्या कुटुंबाचे आणि रोहनच्या कुटुंबाचे कधीच कोणतेही भांडण झाले नव्हते. तरीही तो रोहनचा द्वेष का करायचा हे रोहनला कधीच समजले नाही. ललित शहा एका इटालियन माफिया कुटुंबाचा एकुलता एक मुलगा. पहिल्या भेटीपासूनच तो रोहनला आपला शत्रू मानत आला होता. जरी त्या दोघांमध्ये कधीही बोलणे झाले नव्हते. तो नेहमीच रोहनला आपला स्पर्धक मानायचा आणि त्यांच्या प्रत्येक भेटीत एक प्रकारची कटुता असायची. पण रोहनसाठी हा सर्व एक कंटाळवाणा प्रकार होता. त्याला राग येण्यापेक्षा जास्त वैतागच यायचा. मी त्याची कशाला पर्वा करू, रोहन थंडपणे म्हणाला आणि त्याने विषय बदलला. तुझा पुढचा सामना कधी आहे? त्यानंतर ते इतर विषयांवर गप्पा मारू लागले आणि मोहितचा विषय मागे पडला. पण गप्पा मारतानाही रोहनची नजर अधूनमधून जिन्याकडे जात होती. जणू मोहितची आकृती आपल्या नजरेसमोर असण्याची त्याला आता सवय झाली होती. मोहितने आपली सुटकेस ओढत जिना चढला आणि तो एका प्रशस्त स्वच्छ कॉरिडॉरमधून चालू लागला. खोली क्रमांक 304 ही इमारतीच्या अगदी कोपऱ्यात होती. त्याने कार्ड वापरून दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला. खोली त्याने विचार केला होता त्यापेक्षा साधी होती. तरीही तो आजवर जिथे राहिला होता त्या कोणत्याही खोलीपेक्षा ती तिप्पट मोठी होती. जमिनीवर बसवलेले हलक्या तपकिरी रंगाचे लाकडी फ्लोरिंग गुडगुडीत आणि चमकदार होते. पांढऱ्या रंगाच्या भिंती स्वच्छ आणि प्रसन्न होत्या, ज्यामुळे त्याला शांत वाटले. एका मोठ्या खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता. भिंतीला लागून 2 खाटा होत्या, ज्यावर पांढऱ्या चादरी घातल्या होत्या. खाटांच्या शेवटी एक मोठे कपाट होते आणि मध्यभागी 2 अभ्यासाचे टेबल शेजारी शेजारी ठेवले होते. उजव्या बाजूला एक दरवाजा होता, जो बहुधा बाथरूमचा असावा. मोहितने आजूबाजूला पाहिले आणि खिडकीपाशी असलेली डाव्या बाजूची खाट निवडली. त्याला आठवले की रोहनला उष्णतेचा त्रास होतो आणि प्रकाशाने त्याची झोप लवकर मोडते. मोहितला स्वतःला झोपण्यासाठी कोणत्याही विशेष वातावरणाची गरज नव्हती, म्हणून त्याने स्वतःहून खिडकीकडची बाजू निवडली. मोहितने सर्वात आधी खोलीच्या सुरक्षिततेची तपासणी केली. सर्व वस्तू पूर्ण आहेत की नाही हे पाहण्यासोबतच त्याने तिथे कोणते छुपे कॅमेरे किंवा ऐकण्याची उपकरणे तर नाही ना याची काळजीपूर्वक तपासणी केली. अखेर एक सहाय्यक असण्यासोबतच तो एक अंगरक्षकही होता. सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर त्याने आपले सामान काढायला सुरुवात केली. त्याच्याकडे फारसे सामान नव्हते. काही वैयक्तिक वस्तू आणि मोजके कपडे व बूट. त्याचे बहुतेक कपडे साधे आणि मोजकेच होते. काही साधे शर्ट, पॅन्ट आणि 2-3 युनिफॉर्म. या शाळेत वर्गात बसताना युनिफॉर्म घालणे अनिवार्य नव्हते. केवळ काही महत्त्वाच्या प्रसंगीच तो घालणे आवश्यक होते. महागड्या युनिफॉर्मचे 2-3 संच त्याच्यासाठी पुरेसे होते. मोहितने कपाटाचा दरवाजा बंद केलाच होता. तेवढ्यात त्याला कुणाची तरी चाहूल लागली. त्याने पाहिले की धाकटा मालक रोहन त्याच्या पेटीपेक्षा दुप्पट मोठी सुटकेस ओढत आत येत होता. मोहित त्याच्याजवळ गेला आणि विचारले, मी तुम्हाला मदत करू का? रोहनने डाव्या बाजूला नीट आवरलेल्या खाटकडे पाहिले आणि मग मोहितच्या त्या अगदीच कमी सामानाकडे वैतागून एक कटाक्ष टाकला. त्याने आपले सामान उजव्या बाजूच्या खाटेजवळ ढकलले. ते आवरण्याचा त्याचा कोणताही विचार दिसत नव्हता. काही गरज नाही, तुझं सगळं आवरून झालंय का? मोहितने होकार दिला. रोहनने कपाळावर आठी घालून विचारले, तुझ्याकडे फक्त एवढंच सामान आहे? मोहितने डोळे मिचकावले. त्याला या प्रश्नाचा अर्थ नीट समजला नाही. त्याच्याकडे स्वतःच्या मालकीच्या कधीच जास्त गोष्टी नव्हत्या. तो प्रवासात फक्त गरजेच्याच वस्तू सोबत ठेवायचा. रोहनला काहीतरी बोलायचे असावे असे वाटले, पण शेवटी तो फक्त एक निश्वास सोडून मोहितच्या केसांवरून हात फिरवून थांबला. ती पेटी तिथेच राहू दे, आवरायची काही गरज नाही, तो सहजपणे म्हणाला आणि मग विचारले, आता पुढे कुठे जाणार आहेस? दिवसभर तुला काहीच काम नाहीये. मी जरा आजूबाजूचा परिसर पाहून येतो, मोहितने उत्तर दिले. त्याच्यासाठी अनोळखी वातावरणात असणे धोक्याचे होते. त्याचे पाहून येणे म्हणजे फक्त निसर्ग पाहणे नव्हे, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने केले जाणारे सर्वेक्षण होते. रोहनने मान डोलावली. तो दरवाजाकडे गेला आणि डोळ्यांनीच इशारा केला, चल मीच तुला सगळं दाखवतो. मोहित थोडा गोंधळला, पण त्याने विरोध केला नाही. स्वतः अंधारात चाचपडत फिरण्यापेक्षा कोणा अनुभवी व्यक्तीसोबत जाणे केव्हाही चांगले होते. तो तरुण मालक पुढे चालत होता आणि मोहित त्याच्यापासून अर्धे पाऊल मागे होता. दोघेही शांतपणे चालत होते. कॉरिडॉरमध्ये फक्त त्यांच्या पावलांचा आवाज गुंजत होता. रोहनने चोरून आपल्या मागे चालणाऱ्या मोहितकडे पाहिले. मोहितला त्या नवीन वातावरणात कोणताही रस नव्हता. त्याचे डोळे एखाद्या स्कॅनरप्रमाणे प्रत्येक गोष्टीची संथ आणि सूक्ष्म तपासणी करत होते. त्याचा चेहरा गंभीर होता, कपाळावर आठी होती आणि तो अजिबात निवांत दिसत नव्हता. रोहनची नजर मोहितला जाणवली. रोहन व्यतिरिक्त आजूबाजूचे लोकही मोहितकडे आश्चर्याने पाहत होते. मोहितला हे थोडे विचित्र वाटले.
पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. कदाचित विनय म्हणाला होता तसे. रोहनसोबत कधीच कोणी नसायचे आणि आता अचानक हा मुलगा त्याच्या मागे सावलीसारखा फिरताना पाहून लोक कुतूहल व्यक्त करत होते. मोहित शांतपणे चालत होता. जेव्हा रोहनचा वेग कमी झाला तेव्हा मोहितनेही आपली गती कमी केली, जेणेकरून तो मालकाच्या बरोबरीने चालणार नाही. तुला हे बघणं इतकं गंभीरपणे करण्याची काय गरज आहे? रोहनने खिशात हात घालून निवांतपणे विचारले. काम असंच केलं जातं ना? मोहितने उलट प्रश्न विचारला. त्याला आता इतर अंगरक्षकांच्या कामाच्या पद्धतीबद्दल शंका येऊ लागली होती. आपल्या जुन्या आयुष्यात मोहितने नेहमीच सर्व आव्हानांचा सामना एकट्याने केला होता. जेव्हा त्याला नवीन वातावरणात सोडले जायचे तेव्हा तो सर्वात आधी तिथल्या सुरक्षिततेची आणि बाहेर पडण्याच्या मार्गांची माहिती घ्यायचा. पण याआधी त्याने कधीही कोणाचे रक्षण केले नव्हते. या नवीन जबाबदारीमुळे तो नेहमीपेक्षा जास्त सावध झाला होता आणि त्याची ही काळजी त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होती. रोहनने कपाळावर आठी घातली. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तो ओळखीचा वैतागलेला भाव आला. त्याने आपले हात केसांतून फिरवले आणि शेवटी वृक्षस्वरात म्हणाला, तुला जसं बघायचंय तसं बघ. मोहित क्षणभर थबकला. त्याने पाहिले की तो तापट मालक हात दुमडून वैतागून उभा होता, पण तो तिथून निघून गेला नव्हता. तो मोहितची वाट पाहत उभा होता. जणू त्याने मोहितला त्याच्या स्वतःच्या पद्धतीने परिसर पाहण्याची मूक संमती दिली होती. मोहित क्षणभर शांत राहिला. त्याच्या कपाळावरची आठी विरघळली आणि ओठांच्या कोपऱ्यात एक मंद हास्य उमलले. मग त्याने आपले भाव लपवण्यासाठी हलकासा खोकला काढला. त्याचा हा धाकटा मालक जरी थोडा त्रासदायक असला तरी त्याच्यात एक हळवी आणि प्रेमळ बाजूही होती. चला पुढे जाऊया. मोहितने आजूबाजूला पाहत आपला आवाज थोडा मवाळ केला. आता दुपार झाली आहे. रोहन बाबा, तुम्हाला भूक लागली आहे का? आपण जेवायला जायचे का? रोहनच्या डोळ्यात समाधानाची एक चमक उमलली. त्याने मोहितला मागे येण्याचा इशारा करत मान डोलावली. आता ते दोघे पूर्वीपेक्षा खूप सावकाश चालत होते, जणू फेरफटका मारत असावेत. रोहनने स्वतःहून आजूबाजूच्या परिसराची ओळख करून देण्यास सुरुवात केली. मोहितला याचे थोडे आश्चर्य वाटले, म्हणून तो प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकू लागला. शाळेभोवतीच्या मुख्य रस्त्याव्यतिरिक्त संपूर्ण कॅम्पसमध्ये विटांनी आणि दगडांनी सजवलेले सुंदर रस्ते होते. तिथे फक्त सायकल वापरण्याची परवानगी होती. एरवी लोकांना पायीच फिरावे लागायचे. तिथे 2 हॉस्टेलच्या इमारती होत्या. प्रत्येकीचे 2 भाग होते, एक ज्युनियर हायस्कूलसाठी आणि दुसरा सिनियर हायस्कूलसाठी. इमारत ए ही मुलांचे हॉस्टेल होते, तर इमारत बी ही मागच्या बाजूला होती. दोन्ही इमारतींच्या मध्ये एक बाग आणि जिम होती. बाहेरच्या बाजूला खानावळ होती, ज्यामध्ये शाळेची मुख्य खानावळ आणि एक खाजगी रेस्टॉरंट यांचा समावेश होता. रोहन त्याला खानावळीत घेऊन गेला. तिचे छत खूप उंच असल्यामुळे तिथे हवा खेळती राहत होती. मध्यभागी 8 जण बसू शकतील असे गोल टेबल होते, जेणेकरून गर्दी होणार नाही. एका बाजूला जेवणाचे काउंटर होते, तर दुसरीकडे ट्रे ठेवले होते. शेजारीच एका मोठ्या फळ्यावर दिवसाचा मेनू लिहिला होता. दुपारचे जेवण शाळेकडून मोफत दिले जाई. मेन्यू अतिशय समृद्ध आणि पौष्टिक होता. जर कोणाला ते जेवण नको असेल तर ते मागच्या बाजूच्या सशुल्क रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकत होते, जिथे एक छोटे मेजवानी सभागृहही होते, जे पार्टीसाठी भाड्याने घेता येत असे, पण तिथे दारू पिण्यास मनाई होती. आज नवीन मुलांच्या प्रवेशाचा दिवस असल्यामुळे खानावळीत फारशी गर्दी नव्हती. रोहनने स्वतःचा ट्रे घेतला, मेन्यूमधील नंबर निवडला आणि आपले कार्ड व ट्रे तिथल्या आचार्याकडे दिला. मोहितनेही तसेच केले. लवकरच दोघेही अन्नाने गच्च भरलेले ताट घेऊन परतले. मोहितने त्या अन्नाच्या ढिगाकडे पाहिले आणि तो अवाक होऊन डोळे मिचकावू लागला. त्याला अग्निहोत्री कुटुंबातील अंगरक्षकांचे जेवण आठवले. सामान्य लोक खरंच इतकं जास्त खातात का, असा विचार करून तो हतबल झाला. त्याने ट्रे खाली ठेवला आणि एक सुस्कारा सोडला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला अन्नाच्या प्रमाणामुळे दडपण आले होते. काय झालं? रोहनने कपाळावर आठी घालून विचारले. मोहितने फक्त नकारार्थी मान हलवली आणि तो शांतपणे जेवू लागला. शेवटी जेमतेम अर्धे जेवण झाल्यावरच मोहितचे पोट गच्च भरले. आता एक घासही घेणे त्याला शक्य नव्हते. रोहनने मोहितच्या ताटात उरलेल्या अन्नाकडे पाहिले आणि तक्रार करू लागला की तू इतकं कमी खातोस, मग तुझी वाढ कशी होणार? मोहितचे ओठ किंचित थरथरले. त्याने रोहनच्या रिकाम्या ट्रेकडे कटाक्ष टाकला आणि मनातल्या मनात म्हणाला, फक्त तुमच्यासारखे लोकच इतकं जास्त खाऊ शकतात. दोघांनी आपले ट्रे रिकाम्या जागेत ठेवले आणि खानावळीच्या बाहेर पडले. रोहन इमारतीसमोर थांबला आणि त्याने मागे येणाऱ्या मोहितकडे पाहिले. आता तुला पुढे कुठे जायचंय? मोहितने गोंधळून आपल्या भुवया उंचावल्या. तो इथे पहिल्यांदाच आला होता. त्याला कुठे जायचे हे कसे ठाऊक असणार?
कबीर बाबांनी त्याला दिलेल्या माहितीत कॅम्पसचा नकाशा नव्हता. कबीरने त्याला एक विद्यार्थी म्हणून पाठवले होते, गुप्तहेर स्पाय म्हणून नाही. त्यामुळे त्याला नकाशा देण्यात आला नव्हता. रोहन बाबा जिथे जातात तिथे मी येईन, मोहितने सर्वात व्यावहारिक उत्तर दिले. किमान रोहन जिथे नेहमी जातो त्या जागांची माहिती असणे भविष्यातील आणीबाणीच्या प्रसंगी मदतीचे ठरणार होते. रोहन क्षणभर शांत राहिला, जणू तो गांभीर्याने विचार करत होता. अखेर त्याने मान डोलावली आणि मोहितला मागे येण्यास सांगितले. रोहन त्याला कॅम्पसच्या मधून घेऊन गेला. चालता चालता तो माहिती देत होता. ही शैक्षणिक इमारत आहे, ही संगीताची इमारत आहे. कला केंद्राच्या इमारतीला वळसा घातल्यावर समोर एक मोठे फुटबॉलचे मैदान दिसले, ज्याच्या भोवती हलक्या तपकिरी रंगाच्या काही सुंदर इमारती होत्या. ती जिम आणि इनडोअर स्पोर्ट्स हॉल आहे, रोहनने बोट दाखवत सांगितले आणि मग दुसऱ्या बाजूला खुणावले. आणि ते आउटडोअर स्पोर्ट्स क्षेत्र आहे. क्लबच्या सरावाची वेळ नसेल तर बाहेरचे लोकही याचा वापर करू शकतात. मोहितने होकार दिला आणि तो रोहनच्या मागे एका जिममध्ये शिरला. रोहनने एक दरवाजा ढकलून उघडला, ज्याच्या आत एक भव्य घुमट असलेले सभागृह होते. मध्यभागी एक जाड आणि मजबूत मॅट अंथरलेली होती. हा फायटिंग आर्ट्स क्लब आहे. रोहन क्षणभर थांबला आणि सहजपणे म्हणाला, थोडक्यात सांगायचं तर लोकांची भिडण्याची ही जागा आहे. तू खूपच अडण्यासारखं बोलतोयस. ही एक कला आहे, केवळ मारामारी करण्याची जागा नाही. बाजूने एक खोल आवाज आला आणि एक उंच तरुण मुलगा बाहेर आला. तो साधारण रोहनच्या उंचीचा होता. विनयसारखा तो धिप्पाड नसला तरी त्याच्या शरीरावरील स्नायूंच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. तो देखणा होता, सोनेरी केस, निळे डोळे आणि एक रुबाबदार व्यक्तिमत्व. मोहितच्या दृष्टीने सौंदर्याला महत्त्व नव्हते. त्याचे लक्ष वेधून घेतले ते त्या मुलाच्या देहबोलीने. त्या मुलाच्या उभ्या राहण्याच्या पद्धतीत कोणतीही त्रुटी नव्हती. केवळ नजरेने निरीक्षण करून मोहितला हे सांगता येत नव्हते की स्वतःला गंभीर दुखापत करून न घेता तो या मुलाला हरवू शकेल की नाही. ज्या पहिल्या व्यक्तीबद्दल मोहितला असे वाटले होते तो रोहन होता, आणि आता हा मुलगा दुसरी व्यक्ती होती. तरीही त्याने मनातून आपल्या लहान मालकाला, रोहनला थोडे जास्त गुण दिले. विनय तर म्हणत होता की तू येणार नाहीयेस झॅक. रोहनने हात दुमडून त्याच्याकडे संशयाने पाहिले. झॅकच्या चेहऱ्यावर एक मोहकास्य उमटले, जे कोणालाही भुरळ घालेल असे होते. एका सुंदर मुलीला तिचं सामान उचलायला मदतीची गरज होती. आता एक जेंटलमॅन म्हणून मी तिला नकार कसा देणार. झॅक अतिशय मवाळ भाषेत बोलला आणि त्याच्या देखण्या चेहऱ्यावर एक मिश्किल भाव आले. झॅक वळला आणि त्याने तिथल्या एकमेव आशियाई चेहऱ्याकडे पाहिले. समोरचा मुलगा मोहित कोणत्याही संकोचाशिवाय अत्यंत शांतपणे आणि जणू मूल्यमापन करत असल्यासारखा आपल्याकडे पाहतोय, हे पाहून झॅकला हसू आले. त्याने विचारले, कोण आहे हा पोरगा? मी याला आधी कधीच पाहिलं नाही. मोहितने आपली नजर वळवली आणि मान झुकवून आपली ओळख करून दिली. मी कबीर बाबांचा सहाय्यक आहे. कबीरचा? झॅकचा आवाज उंचावला. त्याची प्रतिक्रिया ही अगदी विनयसारखीच होती. इंटरेस्टिंग. पण तू तर रोहनच्या जास्त जवळ दिसतोयस. रोहनने आजवर कधीच कोणाला आपल्यासोबत इथे आणलेलं नाही आहे. मोहितने नवल वाटून आपल्या भुया उंचावल्या पण चेहरा शांत ठेवला. कबीर आणि रोहन या दोघांनाही आपली वैयक्तिक जागा जपायला आवडायची. आपल्यासारख्या कमी दर्जाच्या माणसाच्या मालकासोबत जवळचे संबंध आहेत असे म्हटले जाणे हे मोहितसाठी नक्कीच चांगली गोष्ट नव्हती. विशेषतः रोहनसारख्या तापट मुलाच्या बाबतीत यामुळे असंतोष निर्माण होण्याची शक्यता जास्त होती. या वर्गीय समाजात विनाकारण संकट ओढवून घेणे त्याला परवडणारे नव्हते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी फक्त अग्निहोत्री कुटुंबाचा एक कर्मचारी आहे. मोहितच्या ओठांच्या कोपऱ्यात एक पुसटसे हास्य आले. रोहन बाबा आणि मी जवळचे मित्र नाही आहोत. ते फक्त माझ्याशी थोडे सौजन्याने वागत आहे इतकंच. हे ऐकून रोहनने कपाळावर आठी घातली. त्याला उगाचच चिडल्यासारखं वाटलं. तो मुळातच तापट होता, त्यामुळे त्याला राग येणे नवीन नव्हते. पण यावेळी त्याच्या चिडचिडीला काहीच ठोस कारण नव्हते. त्याच्या मनातील अस्वस्थता मात्र खूप तीव्र होती. आम्ही एकाच खोलीत राहतो, एकाच ठिकाणी झोपतो, आणि हा म्हणतोय की आम्ही एकमेकांना ओळखत नाही. हं, तुला जे बघायचंय ते बघून घे. रोहनने त्या दोघांमधील संवाद मध्येच थांबवला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. त्याने त्या कुतूहली मित्राला झॅकला आपल्यापासून दूर ओढले. रोहन आधीच चिडलेला होता आणि आता या विनाकारण आलेल्या रागामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचा त्रास होऊ लागला होता. तुला नक्की झालंय काय रोहन? झॅकने हसत विचारले. आपल्या मित्राच्या तापट स्वभावाची त्याला चांगलीच सवय होती. असं नको सांगू की तू या मुलावर चिडला आहेस. त्याचा याच्याशी काहीच संबंध नाही. मला फक्त विनाकारण वैताग आलाय. रोहनने थंडपणे उत्तर दिले. त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली, पण त्याच्या कपाळावरची आठी अजूनही कायम होती. पण तुझं चाललंय काय? झॅकने पुन्हा छेडले. तू मला त्रास देतोयस. रोहनने मान वळवून जणू डरकाळी फोडली.
तो अधिकाधिक अस्वस्थ होत चालला होता. त्यामुळे झॅकने शांत राहण्याचा इशारा करत आपले हात वर केले. ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर मी विचारत नाही. पण तो खरंच कबीरचा इतका खास माणूस आहे का? मी कबीरला आजवर कोणाच्याही इतकं जवळ पाहिलं नाहीये. झॅकने शिट्टी वाजवली. त्याचे डोळे चमकत होते. खूपच रंजक आहे. तो अजून खूपच लहान दिसतोय. तुला तो कुठे सापडला? तो लहान नाहीये. तो आपल्याच वयाचा आहे. रोहनने मोजक्या शब्दात उत्तर दिले आणि त्याचे डोळे पुन्हा नकळत मोहितकडे वळले. त्याच्याबद्दल बोलणं बंद कर. तुला काय पडली त्याची? तो किती वर्षांचा आहे? कोणाशी त्याची ओळख आहे? याच्याशी तुझा काय संबंध? झॅकने डोळे विस्पारले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हसू अधिकच रुंदावले. मला का पडली नसेल? विनयने तर मला फोन करून सांगितलं की तू त्याला चक्क तुझ्याच खोलीत झोपायला परवानगी दिली आहेस. तुम्ही दोघंही खूप मोठे गॉसिपखोर आहात. रोहनने आपली जीभ गालाला आतून लावली. त्याची चिडचिड थोडी कमी झाली होती, पण नाराजी मात्र वाढली होती. तो कामात मदत करायला आलाय आणि दादाने त्याला माझा बॉडीगार्ड म्हणून पाठवलंय. मग एकाच खोलीत राहण्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? झॅक म्हटला. ओ, असा लांब आणि त्रासदायक आवाज त्याने काढला. तो आपले हात जोडून मान डोलावू लागला. जणू त्याला रोहनचे स्पष्टीकरण पूर्णपणे पटले आहे. पण यामुळे रोहनला अधिकच संताप आला. अधिक राग ओढवून घेण्यापेक्षा रोहनने झॅककडे दुर्लक्ष केले आणि दुसऱ्या विषयावर बोलायला सुरुवात केली. तुला थवीतबद्दल काय माहिती मिळाली? आशा आहे की तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल. तुम्हाला भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.